मानसी सतीश लोडगे. मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजित गटाकडून उमेदवार होते. निवडून आल्यानंतर आज नगरसेविका पद घेतलेला आहे मी आज. आणि आपल्या कोल्हापूरचा जो काही चेहरामोहरा बदलायचा असेल तो महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू देत किंवा इतर जे आमचे सहकारी पक्ष आहेत यांच्या माध्यमातून आपण नक्कीच बदलणार आहोत. आणि माझ्यावर जो टाकलेला विश्वास आहे, आमचे हसन मुश्रीफ साहेब असू देत, आदिल फराज साहेब असू देत, ह्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्यामुळे आज मी या पदावर पोहोचू शकले. त्यांची मी मनापासून आभारी आहे. आणि त्याचबरोबर आमच्या भागातील जी जनता आहे, सगळे माता बंधू भगिनी जे आहेत त्यांच्यामुळे आज मी इथंपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांचा जो माझ्यावर विश्वास होता त्यांना देखील मी त्या सगळ्यांचे आभारी आहे. आणि आत्ता जर राहिला प्रश्न आपल्या कोल्हापूरच्या विकासाचा, कोल्हापूरचा विकास तर आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरचा आपल्याला चेहरामोहरा बदलायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सर्व हे व्हिडिओ बघणारे असू देत किंवा जे काही प्रत्येक भागातली प्रत्येक व्यक्ती असू देत त्या सगळ्यांना आम्हाला मदत करावी लागणार आहे. खूप वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या ह्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यासाठी थोडासा वेळ आम्हाला सगळ्यांना लागणार आहे. पण तो वेळ आम्ही घेऊन तो पूर्ण वेळ सार्थकी लावण्याचा आम्ही नक्कीच ग्वाही देतो. आणि त्याच प्रयत्नातून आपण कोल्हापूरचा जो काही विकास करायचा आहे, कोल्हापूरला एक स्मार्ट सिटी बनवण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात. जे मोठं खेडेगाव म्हणून कोल्हापूरची ओळख होती ती आपण धुवून काढून आपण आपलं एक कोल्हापूर स्मार्ट सिटी, कोल्हापूरची स्मार्ट सिटी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करूयात. मग त्यामध्ये ओपन स्पेसची डेव्हलपमेंट असू देत किंवा आपले मोठे मोठे दवाखाने असू देत. आत्ताच आर.के. इथे आपल्या इथे मोठा दवाखाना होत आहे 1100 बेडचा. तो आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या खात्याच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर इतर आपले खंडपीठसारख्या जर मोठ्या गोष्टी आपल्या कोल्हापुरात आता येत असतील तर आपल्या कोल्हापूरचा विकास झाल्या वाचून राहणार नाही. आणि अशा इतर देखील आपण गोष्टी कोल्हापुरात नक्कीच आणण्याचा प्रयत्न करूयात. आणि माझ्या बाबांचा जो काही अनुभव आहे, बाबा माझे 2010 ते 15 साली नगरसेवक पद होतं त्यांच्याकडे, त्या अनुभवाचा मी नक्कीच फायदा करून घेईन आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या प्रभागाचाच नाही तर नुसत्या कोल्हापूरचा आपण पूर्ण उद्धार करण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. मग त्यामध्ये आपण सगळ्यांचाच उद्धार करूयात. आणि त्यासाठी मी एक कमी वयाची उमेदवार होते, आता निवडून आल्या नगरसेविका आहे. माझं वय 23 आहे आणि ह्या माझ्या कमी वयाचा देखील आपण फायदा करून घेऊन माझ्या वयाचे जे काही इतर लोक आहेत, इतर युवा पिढी आहे, त्यांना देखील मी एक आता ग्वाही देते की त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते देखील आपण नक्की सोडवूयात. कारण मी एक त्यांच्यातलीच एक आहे. त्यांचं रिप्रेझेंटेटिव्हनेस तर मी करणारच आहे. त्याचबरोबर मी एक लेडीज असल्यामुळे, एक महिला असल्यामुळे महिलांचा रिप्रेझेंटेटिव्हनेस देखील मी करणार आहे. आणि याचबरोबर त्या सगळ्यांच्या साथीची मी आज अपेक्षा करते आणि त्या सगळ्यांना मी प्रार्थना करते हात जोडून की एकदा मला जो चान्स तुम्ही दिलेली आहे त्या संधीचं सोनं मी नक्कीच करून दाखवेन. धन्यवाद.